कधी विचार केलाय की हजारो वर्षांपूर्वी फक्त पूजापाठ आणि यज्ञांसाठी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये एका संपूर्ण हरवलेल्या जगाची रहस्य दडलेली असू शकतात? हो, हे ग्रंथ आहेत ब्राह्मण ग्रंथ. आणि आज आपण करणार आहोत एक प्रवास याच ग्रंथांच्या पानांमधून, प्राचीन भारताचे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक धागेदोरे शोधण्यासाठी. पण आता इथे एक साहजिकच प्रश्न पडतो. अहो, जे ग्रंथ फक्त यज्ञ आणि पूजाविधी कसे करायचे हे सांगतात, त्यातून त्या काळातल्या लोकांच्या खऱ्या आयुष्याबद्दल, त्यांच्या समाजाबद्दल, त्यांच्या राजकारणाबद्दल खरंच काही कळू शकतं का? हाच तर तो मुख्य प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आज आपण मिळवणार आहोत. तर सगळ्यात आधी एक बेसिक फरक समजून घेऊया. बघा, वेद म्हणजे काय? तर देवांची स्तुती करणारे मंत्र. मग ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय? तर त्या मंत्रांचा खरा अर्थ काय आहे आणि यज्ञात त्यांचा वापर कसा करायचा हे समजावून सांगणारी एक प्रकारचं गाईडबुक किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. अगदी सोपं आहे. म्हणजेच हे ग्रंथ खास पुरोहितांसाठीच तयार केले गेले होते. उद्देश अगदी स्पष्ट होता. यज्ञासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या विधीमध्ये कोणतीही अगदी छोटीशीही चूक होऊ नये, त्यासाठी प्रत्येक गोष्टीचं इतकं तपशीलवार विश्लेषण यात मिळतं. चला तर मग, आपल्या या ऐतिहासिक शोधाचे 4 मुख्य टप्पे आहेत. आपण एक एक करून या प्रत्येक टप्प्यातून जाऊ आणि प्राचीन भारताची ही गुपितं उलगडू. तर सुरुवात करूया आपल्या शोधाच्या पहिल्या भागापासून. पाहूया की हे ग्रंथ त्या काळातल्या समाजव्यवस्थेबद्दल आणि कौटुंबिक नात्यांबद्दल आपल्याला काय सांगतात. यातली सगळ्यात पहिली आणि स्पष्ट गोष्ट म्हणजे तेव्हाचा समाज 4 वर्णांमध्ये विभागलेला होता. आणि हे काही वरवरचं वर्गीकरण नाहीये. शतपथ ब्राह्मणासारख्या ग्रंथांमध्ये तर प्रत्येक वर्णाची यज्ञात नेमकी भूमिका काय असेल याचे अगदी कडक नियम दिलेले आहेत. आणि यातलीच एक अत्यंत सुंदर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पत्नीसाठी वापरलेला शब्द अर्धांगिनी, म्हणजे अर्धा अंग. पतीच्या आयुष्यात आणि विशेषतः धार्मिक विधींमध्ये तिचं स्थान किती महत्वाचं आणि सन्मानाचं होतं हे हा एकच शब्द पुरेसा सांगून जातो. पण थांबा, चित्र इतकं सरळ सोपं नाहीये. एका बाजूला स्त्रीला अर्धांगिनी म्हणून इतका मोठा सन्मान दिला जातोय, तर दुसऱ्या बाजूला त्याच ग्रंथांमध्ये तिच्यावर काही बंधनं असल्याचंही दिसतं. म्हणजे बघा, यातून त्या काळातील एक खूपच कॉम्प्लेक्स, एक गुंतागुंतीचं सामाजिक वास्तव आपल्यासमोर येतं. आता जरा सत्तेच्या खेळाकडे वळूया. बघूया की त्या काळात धर्म आणि राजकारण एकमेकांमध्ये किती आणि कसे गुंतलेले होते. एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट आहे. या ग्रंथांच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे राजा. ऐतरेय ब्राह्मणासारखे ग्रंथ राजाला फक्त एक शासक नाही, तर संपूर्ण समाजाचा केंद्रबिंदू मानतात. त्याचे अधिकार प्रचंड होते. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अश्वमेध यज्ञ. शतपथ ब्राह्मणात याचं जे वर्णन आहे ते वाचून थक्क व्हायला होतं. वरवर पाहिलं तर हा एक धार्मिक विधी वाटेल, पण खरं तर हे राजाच्या लष्करी ताकदीचं आणि राजकीय महत्वाकांक्षेचं एक जाहीर प्रदर्शन होतं. एक प्रकारे पॉवर प्ले होता तो. आणि यातला सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे राजा आणि पुरोहित यांचं नातं. राजाकडे होती राजकीय सत्ता, पण त्या सत्तेला धार्मिक आणि सामाजिक मान्यता देण्याची ताकद होती पुरोहिताकडे. हे दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण होते. एक अतूट नातं होतं त्यांचं. आणि गंमत म्हणजे हे सगळं काही काल्पनिक नाहीये. हे ग्रंथ आपल्याला कुरु, पांचाल, विदेह अशा खऱ्याखुऱ्या राज्यांची आणि प्रदेशांची नावं देतात. या उल्लेखांमुळे त्या काळाला एक भौगोलिक आणि राजकीय संदर्भ मिळतो. इतकंच नाही, तर लोकांचा पूर्वेकडे स्थलांतर होत होतं याचेही संकेत मिळतात. चला, आता जरा त्या काळातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात डोकावूया. त्यांची अर्थव्यवस्था कशी होती, त्यांच्या श्रद्धा काय होत्या, कसं जगायचे ते लोक. या ग्रंथांमधनं जे चित्र उभं राहतं ते एका कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचं आहे. शेती हाच मुख्य आधार. पण संपत्ती म्हणजे काय? तर सोनं नाणं नाही, गाय. ज्याच्याकडे जास्त गायी तो श्रीमंत. गाय हीच खरी संपत्ती मानली जायची. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्या संपूर्ण जीवनाचा केंद्रस्थानी होता यज्ञ. राजाचा राज्याभिषेक असो किंवा सामान्य माणसाचं लग्न, पिकासाठी प्रार्थना असो किंवा आयुष्यातला महत्वाचा टप्पा, यज्ञाशिवाय काहीही शक्य नव्हतं. यज्ञ हाच त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. बरं, एवढं सगळं पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्या मूळ आणि सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर येऊन पोहोचतो, जिथून आपण सुरुवात केली होती. मग काय म्हणायचं? ब्राह्मण ग्रंथांना आपण इतिहासाची पुस्तकं म्हणून वाचू शकतो का? याचं एकदम सरळ उत्तर आहे
नाही. पण खरी गंमत इथेच आहे. जरी हे इतिहासाची पुस्तकं नसली, तरी ती इतिहासाकडे पाहण्याची एक गुप्त खिडकी नक्कीच आहेत. ते आपल्याला थेट इतिहास सांगत नाहीत, पण त्या इतिहासाचे इतके महत्त्वाचे तुकडे देतात, की ज्याशिवाय ते चित्र पूर्णच होऊ शकत नाही. आणि म्हणूनच सगळे इतिहासकार ह्याच निष्कर्षावर येतात, की ह्या ग्रंथांचा मुख्य उद्देश धार्मिक होता, हे खरंय. पण एक ऐतिहासिक स्रोत म्हणून त्यांचं महत्त्व प्रचंड आहे, हे नाकारताच येत नाही. म्हणजे विचार करा, जे ग्रंथ फक्त पूजाविधी सांगण्यासाठी लिहिले गेले, त्यांच्या प्रत्येक पानात एका संपूर्ण युगाचा इतिहास, त्याचा समाज आणि राजकारण दडलेलं आहे. यातून एकच गोष्ट शिकायला मिळते: इतिहास कधीकधी अगदी अनपेक्षित ठिकाणी सापडतो, आणि हाच विचार आपल्याला अधिक शोध घेण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करतो, नाही का?